जय श्रीराम स्वामी ओम. कसे आहात सगळे? स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा, हसत रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्वाचं सकारात्मक रहा. खूप छान एनर्जी आजची. तर चलो आजच्या व्हिडिओमधून मी बघणार आहे की काही व्यक्तींच्या बाबतीत आता जे मी रोज म्हणजे एवढ्या 8 दिवसामध्ये जे माझं पर्सनल कार्ड रीडिंग चालू आहे, तर मला तिथे थोडंसं असं दिसते की काही अनैसर्गिक घटना म्हणजे एखाद्याची वाईट दृष्टी, काळी नजर किंवा आपण ज्याला म्हणतो की काळी जादू करणी किंवा एखाद्याचं चांगलं होऊ नये किंवा त्याचा बिझनेस असू दे, काही त्याच्या परिवारामधल्या गोष्टी, त्याचे नातेसंबंध हे चांगले चालू नये, एखाद्याला बांधून ठेवणं, त्याचं काम, त्याचा बिझनेस बांधून ठेवणं. कधी कधी बरेच वेळा असं होतं की घरामधली सुद्धा ऊर्जा, कुटुंबातली, आत्ता जी 2-3 दिवस माझ्या सतत रीडिंगमध्ये येतंय ते की म्हणजे घरातल्या कुठल्याच व्यक्तीचं व्यवस्थित नाही, काही ना काहीतरी अडथळे, अडचणी त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामधून असं काहीतरी थोडंसं वेगळी कारणं समोर आली. आज आपण ती एनर्जी कॅच करूया. जे माझे व्ह्युअर्स आहेत, व्हिडिओ बघतायत, तर त्यांच्या आयुष्यामध्ये काही अशा अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या व्यक्ती आहेत का, की त्याच्यामुळे अजूनही काही तुमच्या आयुष्यात अडथळे, अडचणी आहेत का, कामाच्या बाबतीत, नात्याच्या बाबतीत, ते आपण पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे, अगदी मनापासून आभार मानते मी की तुम्ही माझे व्हिडिओज पूर्ण शेवटपर्यंत ते बघता, मला रिप्लाय देता. म्हणजेच एक थोडक्यात तुमच्याकडून मला पण सकारात्मक एनर्जी येते तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवण्याची. खूप खूप धन्यवाद. आणि तुमचं हे प्रेम, तुमची ही साथ अशीच शेवटपर्यंत, अगदी जोपर्यंत मी हे व्हिडिओज बनवते तोपर्यंत असंच आपलं कुटुंब, आपला परिवार एकत्र राहो, ही सद्गुरूंचरणी प्रार्थना. जगदंब. चलो, आजची निगेटिव्ह एनर्जी कुठली आहे का, ती प्रवृत्ती तुमच्या आयुष्यात आहे का, तुमच्या अवतीभोवती आहे का, काही त्याचा परिणाम तुमच्यावर होतोय का, आपण ते पाहूयात. ज्यांना असं वाटतंय ही ऊर्जा, हा व्हिडिओ माझ्यासाठी नाही, त्यांनी हा व्हिडिओ दुसऱ्यांसाठी स्किप करून द्या, तो दुसऱ्यांना बघू द्या. आणि ज्यांना वाटतंय की ही एनर्जी आहे किंवा या गोष्टी माझ्याबरोबर घडतायत, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण या व्हिडिओच्या शेवटी आज मी थोडीशी ब्रह्मांडाची एनर्जी घेणार आहे की ते तुम्हाला काय संदेश देऊ इच्छित आहेत आजच्या या अशा परिस्थितीवर. ज्यांना पर्सनल कार्ड रीडिंग करायचं आहे किंवा ज्यांना टॅरो कार्डचे क्लासेस करायचे आहेत, त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्यावर मला मेसेजेस करा. आत्ताच्या व्हिडिओमधून मला बघायचं आहे की अशा कोणत्या व्यक्ती, नकारात्मक ऊर्जा अजूनही आत्ता काही गोष्टी तुमच्या आयुष्यात आहेत का. येस, कुठल्या गोष्टींचा अडथळा, अडचणी आहेत का. आहेत. कार्ड्स, द बर्डन आणि माइंड. हे कार्ड आलं ना की मला समोर अशा व्यक्ती दिसतात की त्यांची मानसिक अवस्था आत्ता कशी असेल याची थोडीशी जाणीव होते. आणि ही कितीही शब्दात माणूस सांगू शकत नाही. म्हणजे ती व्यक्ती जे दुःख भोगत असते ना, ज्या यातना, वेदना म्हणा, त्या ती दाखवू शकत नाही, त्या ती सांगू शकत नाही, अशा वेदना असतात त्या. एखादा शारीरिक दुखणं असेल ना, ती जखम असेल, तो आजार असेल ना, तर त्या मनुष्याला दाखवता येतं. पण ही वेदना अशी असते, मानसिक असते, मनामध्ये आत खोलवर रुजलेली असते. आणि ना ती व्यक्ती त्याच्यामध्येच गुरफटलेली असते, स्वतःला त्याच्यामध्येच तिने बांधून घेतलेलं असतं. आत्ताची परिस्थिती थोडीफार अवघड दाखवते. अवघड परिस्थिती म्हणजे एक कष्टमय काळ दाखवतोय, एक कष्टमय परिस्थिती दाखवते. म्हणजे आता तुम्हाला असंही वाटत असेल की खूप सारं ओझं आहे, काही व्यक्ती आहेत, डॉमिनेटिंग व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींचं बर्डन आहे तुमच्यावर की ते तुम्हाला सहन नाही होते. बरं, आणि एकच व्यक्ती नाहीये, म्हणजे ती व्यक्ती तर आहेच आहे, पण तिच्या बरोबरीने अशा आणखीही काही व्यक्ती आहेत की त्यांचं पण ओझं तुम्हाला विनाकारणच, ते सांगतील तसंच तुम्हाला करावं लागते, अशी एक एनर्जी दिसते.
अतिशय काम करताय, कष्ट करताय, खूप अवघड परिस्थितीतून, पण याही परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक गोष्ट अशी की या परिस्थितीमध्ये तुम्ही थांबला नाहीये, या परिस्थितीमधून तुम्ही पुढे जात आहात, ते दिसतंय. अतिशय छान. याच अशाच एनर्जीमध्ये राहा. पार्टिसिपेशन आहे, अलोननेस, कंट्रोल कार्ड दाखवते, लेटिंग गो, एक्झॉशन, एक्झिस्टन्स, ट्रॅव्हलिंग, क्रिएटिव्हिटी, स्ट्रेस, एक्सपिरियन्सिंग, पास्ट लाईफ, पॉलिटिक्स, लेझीनेस, शेअरिंग, फ्लोरिंग, गायडन्स, द लवर्स, slowing down, the create. चलो तर एनर्जी मी अजिबातच म्हणजे कोणतीच एनर्जी चांगली नाही आलेली आता. एकदा तर शेअरिंगचं कार्ड, क्रिएटिव्हिटी, लवर्स हे कार्ड सोडले तर बरीचशी काही या एनर्जीमध्ये गोईंग विथ द फ्लो, टर्निंग इन. माझा व्हिडिओचा आता सब्जेक्टच म्हणजे आत्ताचा कार्ड रिडिंगचा मी विषयच असा घेतलेला आहे की अजूनही काही आहे का, आहेत. म्हणजे इतके शांत आहात, स्तब्ध आहात, स्वतःचा विचार करताय, आयुष्याचा विचार करताय, जीवनामध्ये काय चाललंय, कुठे काय राहतंय, मी काय केलं पाहिजे याचा विचार करताना दिसताय अगदी शांततेने. पण असे अजूनही आजूबाजूला व्यक्ती आहेत, अशी अजूनही लोक आहेत की त्यांना तेही बघवत नाहीये. म्हणजे त्यांचा त्रास देणं, एक प्रकारची किरकिर असते, टोचणी असते, ते अजून चालूच आहे. ती किरकिर चालूच आहे. तुमच्याबद्दल बोलणं, तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करणं, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये म्हणजे कशाचा तरी एक आपण म्हणतो की नाहीचा पाढा लावणे, त्रास देणं, मानसिक दृष्ट्या त्रास देणं हे चालूच आहे. बर, कार्ड असे आलेले आहेत बर्डन की काही व्यक्ती जे व्हिडिओ बघतायत आत्ताही, मग ही एनर्जी त्यांच्या कामाच्या ठिकाणी पण असू शकेल किंवा जर एखाद्याचं नातं तसं आहे की त्या नात्यामध्ये फक्त समोरच्या व्यक्तीचंच ऐकावं लागतंय. म्हणजे स्वतःच्या काही इच्छा आहेत, आवडीनिवडी आहेत, अपेक्षा आहेत, त्याचं काहीच नाही. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून ते जसं सांगतील तसंच, ते जे म्हणतील तेच, अशी एनर्जी आहे. कामाच्या ठिकाणी एखादं तुमचे जर काही बॉस असतील किंवा आपण म्हणतो ना म्हणजे वरच्या पदावरच्या व्यक्ती, तर ते सुद्धा कंट्रोलिंग व्यक्तिमत्व. नात्यामधलं सुद्धा ती एक नात्याची एनर्जी पण आहे, नात्यामध्ये पण कंट्रोलिंग व्यक्तिमत्व आहे. आत्ता दाखवते ती व्यक्ती म्हणेल ना तसंच, खूप शिस्तबद्ध असतात ते. म्हणजे ते त्यांचा स्वभावच तसा असतो, कडक. म्हणजे एक तर स्वतः पण त्याच शिस्तीत वागतात. हे एक वैशिष्ट्य असतं. असं नाही की ते फक्त तुमच्या पुरतंच मर्यादित किंवा ते समाजासाठीच नाही. म्हणजे स्वतः पण एखाद्या कायदेशीर म्हणा किंवा एखादा नियम, एखाद्या शिस्तीमध्ये ही गोष्ट अशीच झाली पाहिजे, याच पद्धतीने झाली पाहिजे, असंच वागलं पाहिजे, असंच केलं पाहिजे. तर असे काही नियम स्वतःलाच घालून घेतलेले असतात. म्हणजे स्वतः पण त्या नियमांचं पालन करायचं आणि ज्या व्यक्ती आहेत, नातं आहे, म्हणजे घरातील व्यक्ती म्हणा किंवा कामाच्या ठिकाणची व्यक्ती किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनी पण तसंच राहिलं पाहिजे. हा एक त्यांचा हे असतो, मानसिकताच तशी असते त्या व्यक्तींची. मानसिक खूप त्रास होतो या गोष्टींचा आहे ना. आत्ता तर एक तर हे सांगेल मी,
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताची परिस्थिती हो अवघड आहे, कठीण आहे. काही संकट आहेत दिसत आहेत, बरेचसे अडसर येत आहेत तुमच्या मार्गामध्ये. आता तुमचं असं झालंय की तुम्हाला मार्ग कुठला क्लिअर दिसत नाहीये. म्हणजे थोडक्यात की कळत नाहीये नक्की पुढे काय होणार आहे, नक्की काय करावं. पण एक गोष्ट मात्र आहे की ती दाखवते की तुम्ही थांबलेले नाहीयेत. तुमचे कष्ट चालू आहात, तुम्ही पुढे चालताय. हं. एकच सांगते, तुम्ही आत्ता ज्या दिशेने चालत आहात, ज्या मार्गाने तुम्ही चालत आहात, योग्य दिशेने तुम्ही चाललेला आहात. आत्ता जरी तुम्हाला असं वाटत असलं की मला काहीच नाही कळत आहे, एक एक स्टेप, एक एक टप्पा जसा जसा तुम्ही पुढे जाल तसतसं तुमचं ते चेहऱ्यावर समोरच्या नजरेचा अंधुकपणा आहे ना, तो आपोआप नाहीसा होईल. तो अंधार नाहीसा होईल. तुम्हाला जे ध्येय गाठायचंय, तुम्हाला जे हवं आहे, त्या दिशेने तुमची योग्य वाटचाल चालू आहे. तिथे तुम्ही पोहोचणारच आहात. तुम्हाला आत्ता असं या परिस्थितीतून चाललेला आहात की आत्ता तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचा म्हणा, म्हणजे आत्ता तुम्हाला कशाचाही आधार नाहीये. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्वबळावर, तुमच्या स्वतःच्या कौशल्यावर, तुमच्या क्रिएटिव्हिटीवर, तुमच्या ताकदीवर, मग ती शारीरिक असो, मानसिक असो, बौद्धिक असो, हुशारी तुमची, तुमचे निर्णय, म्हणजे आता तुमचं तुम्हालाच चालायचंय आणि तुम्ही चालताय पण. बऱ्याच जणांच्या बाबतीत असं असेल की आत्ता मला कोणाचं मार्गदर्शन मिळत नाहीये, मला कोणाची मदत नाहीये, मी एकटीच चाललीये किंवा मी एकटाच चाललोय, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत आहे. पण तुमचा प्रवास योग्य तो चालू आहे. एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादी व्यक्ती, ज्यावेळेस आपण एखाद्या हिमालयात वगैरे जातो किंवा पावसाचे दिवस असतात आणि जर तुम्ही एखाद्या घाटात गेले ना, रस्त्यातून जाताना असं समोर धुकं पसरलेलं असतं. मग तुम्ही गाड्यांचे किती फोकस लावा, लाईट लावा, तुम्हाला आहे ना समोरचं ते दिसतच नाही त्या धुक्यामुळे. पण तुम्ही चालता बघा, अशा रस्त्यातून सुद्धा आपण चालत असू किंवा गाडीमधून जात असू, तो चालक ती गाडी व्यवस्थितच नेत असतो. एवढंच असतं की त्याचा स्पीड हा सावकाश असतो नेहमीच्या स्पीडपेक्षा. कारण ते धुकं, त्याला पुढचा रस्ता दिसत नाही ना, मग तो काय म्हणायचं एक की चला हां, असा पकडू, म्हणजे काय म्हणायचं, अंधाधुंदीचं नाही म्हणता येणार. पण थोडंसं एक मनाच्या नजरेने बघून तो गाडी चालवत असतो. अंदाज घेत, रस्त्याचा अंदाज घेत त्याला गाडी चालवावी लागते. पण तो चालवतो व्यवस्थित. आणि अशा रस्त्याने सुद्धा त्या व्यक्ती त्यांना इच्छित स्थळी किंवा इच्छित ठिकाणी त्या नक्की जातात. माझा सांगायचा उद्देश हा आहे की आता तुमचं आयुष्य तसं दिसतंय, म्हणजे तुम्ही आता यामध्ये आहात की कळतच नाहीये बाबा की काय चाललंय. चाललंय तर खरं, चालवायचं तर आहे, पुढे तर जायचंय, पण समजत नाहीये की कुठं आणि कसं ते. तर त्या पद्धतीने तुम्ही चाललाय, तुम्ही योग्य चाललाय, तुम्ही पोचाल तिथे व्यवस्थित. ही एक एनर्जी आहे. एक जी मी तुम्हाला बर्डनचं सांगितलं, तर ज्या लोकांनी असं दुसऱ्यांचं ओझं घेतलंय ते म्हणतायत म्हणून त्यांना पाहिजे तसंच तुम्ही काम करायचं, त्यांच्या कायद्यामध्ये, त्यांच्या चाकोरीमध्ये राहून. तर थोडंसं तुमच्यामध्ये काय ताकद आहे ती बघा. तुम्हाला दुसऱ्याच्या चाकोरीमध्ये राहायची, दुसऱ्यांच्या बर्डन खाली राहायची काहीच गरज नाही. एक जर तुमचं व्यक्तिमत्व पाहिलं, अतिशय असं व्यक्तिमत्व आहे, असं व्यक्तिमत्व दिसतं की ठीक आहे, आत्ता तुमच्याकडे असं खूप सारा पैसा नाहीये, ज्याला आपण म्हणतो खूप सारी धनदौलत आहे, पैसा आहे, गाडी आहे, बंगला, असं नाहीये. पण तुमच्यामधली क्रिएटिव्हिटी आत्ता इतकी अफलातून ताकद आहे, या परिस्थितीला तोंड देण्याची, दोन हात करण्याची क्षमता आहे, हुशारी आहे. आणि ज्या ज्या कामामध्ये तुम्ही हात घालताय आत्ता, त्या त्या कामामध्ये तुम्हाला सक्सेस पण मिळत आहे. भले तो खूप काय म्हणतात त्याला, खूप सावकाशीने हे काम चाललंय. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही अपसेट का आहात माहितीये का, दुःख तुम्हाला कशाचं आहे. एक तर असं वाटतंय की एकटाच आहे, माझ्याबरोबर कोणीच नाहीये. आणि दुसरं असं वाटतंय की कधी बदलणार, हे बदलतच आहे, किती दिवस चालणार आहे हे. तर या निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर या. असा विचार करा, अरे मी चाललोय तर खरं, म्हणजे आयुष्य थांबलेलं नाहीये,
स्टक नाही झालेलो, पूर्ण तिथे ताळा नाही लागलेला, नॉर्मल किंवा हळूच्या स्पीडने पण मी पुढे चाललोय किंवा मी पुढे चालली, ही खूप मोठी गोष्ट आहे. आत्ताची जर अवघड परिस्थिती लक्षात घेतली तर त्याच्यातूनही तुम्ही पुढे जात आहात, ही अतिशय सकारात्मक आणि फार मोठी गोष्ट आहे. ज्या गोष्टी पास्टमध्ये घडलेल्या आहेत, जे काही तुम्हाला वाईट अनुभव आलेले आहेत, काही राजकारणी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये कदाचित अजूनही तुमच्या सभोवताली असू शकतात. अजूनही त्यांचा त्रास तुम्हाला होतोय किंवा इन पास्टमध्ये त्यांच्यामुळे काही नुकसान झालेलं दिसतंय. त्या पास्टमधून आहे ना, आणि अशा व्यक्तिमत्वांमधून तुम्हाला बाहेर पडायचे. काय म्हणतात ते, एक धाडस तुम्हाला करावं लागेल. बाहेर पडा. बरेचशी व्यक्तिमत्व आहेत की खूप कामावर फोकस आहे आता, खूपच काम, फक्त काम आणि काम, की काही कामाव्यतिरिक्त काही नाही सुचत आहे. कुठे वेळ देता येत नाहीये, स्वतःच्या नात्याला वेळ देता येत नाहीये, आपल्या प्रिय व्यक्तींना वेळ देता येत नाहीये. का तर परिस्थिती तशी आहे, परिस्थितीने माणूस होतो तसा. अवघड परिस्थिती आहे, काळजी करू नका. पण असं इतकंही काम करणं, नक्की तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आणखीन सगळ्यात महत्त्वाची एनर्जी, बऱ्याचशा व्यक्ती, काही व्यक्ती अशा एखाद्या उच्च पदावर दिसत आहे, त्यांचं आता तिथे काम चालू आहे, चांगले आहेत, नोकरीच्या ठिकाणी चांगल्या पदावर आहेत, तर त्याचा गर्व किंवा अहंकार कुठे येऊन देऊ नका. ही एक गोष्ट आहे. आणि त्याचा परिणाम तुमच्या नात्यामध्ये, नातं हे फक्त प्रेमिकेचं किंवा प्रेमिकाचंच असतं असं नाही. जीवाभावाची नाती असतात, प्रेमाची नाती असतात, मित्रमंडळी असतात, नातेवाईक असतात. तर तिथे कुठे असं वाटतं कामा नाही की अरे आज ह्याचा आयुष्याचा खूप गर्व आहे, आज ह्याला खूप अहंकार झालाय त्याचा. तर अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे. तर ते थोडंसं जपा. तुम्ही म्हणाल की नाही मी कुठे करतो, पण हो, तुमच्या कुठेतरी वागण्यातून, बोलण्यातून तो अहंकार थोडासा दिसून येतोय. बऱ्याच व्यक्तींची एनर्जी आहे की येस, सगळं केलंय आता मी, माझ्याकडे सगळं आहे, आता फक्त बसून खायचे दिवस आहेत. तर तसं अजिबातच नाहीये. या भ्रमामध्ये राहू नका. तिथे नुकसान होण्याची शक्यता खूप दाट दिसतीये. जर तुम्ही एवढे गाफील राहिलात, थोडासा आळस, एखादं महत्त्वाचं काम आहे जिथे गरज आहे की आत्ता त्यावर निर्णय घेऊन ते काम प्रत्यक्ष स्वतः कृतीने करायचंय, दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं नाही. जो दुसऱ्यांवर अवलंबला त्याचा कार्यभाग संपला, ही नुसती म्हण नाहीये, तर त्याचे कार्ड्स पण आहेत, तसं दाखवतंय. जर तुम्ही दुसऱ्याच्या विश्वासावर जर सोडून दिलं सगळं, तर नक्कीच तुमचं नुकसान होईल. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं, जे काही तुम्ही आता मॅनिफेस्ट करताय, जे काही तुमचे चांगलं आहे का वाईट आहे ह्याचा विचार नक्की करा. म्हणजे एखादं काम की हे माझं काम होणार आहे, मला छान काम मिळणार आहे, मग किंवा परीक्षा आहे त्याच्यामध्ये यश मिळणार आहे, तर सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा की ठीक आहे, माझ्या परीक्षेत मला छान यश मिळालं आहे, मला चांगली नोकरी मिळाली आहे किंवा माझा जोडीदार मला चांगला मिळाला आहे, माझं छान चाललं आहे, अशी एनर्जी तुम्हाला सोडायची आहे. जर तुम्ही अशी मॅनिफेस्टेशन असं असेल ना, हे काम खरंच माझं होईल का, मला खरंच मिळेल का, मी करू शकेल का, हां, ही नोकरी मला मिळेल का, हे पद मला मिळेल का, जिथे का येईल, जिथे साशंकता येईल आणि जिथे निगेटिव्ह एनर्जी येईल, तिथे थोडंसं तुमचं काम ते थांबताना दिसतंय. तुमच्या विचारांवर कंट्रोल ठेवा. नजर एक म्हणाले मी तर ते आहेच आहे. कंट्रोलिंग व्यक्तिमत्व आहे, राजकारणी लोक आहेत. खूप जडजड कार्ड येतात, हो ना. जादूटोणा आहे,
जे आपला हा व्हिडिओ बघतायत आता, तर अमावस्येच्या आसपासमध्ये जर कोणाला की बाबा खूप त्रास होतोय अशी कोणाची एनर्जी आहे का? हो, कार्ड दाखवण्याचं कारण ना, कारण कार्डच तसे निगेटिव्ह आलेत. आता या पिरियडमध्ये काही आजार म्हणा की म्हणजे मग तो आजार बळावलाय, एखादा आजार म्हणा, आजार किंवा अनैसर्गिक मृत्यू. अनैसर्गिक म्हणजे मला कसं म्हणायचंय की असा मृत्यू थोडंसं तरुण वयात किंवा आत्ताच लग्न झाले, त्याच्या जबाबदारी आहेत किंवा तिच्या जबाबदाऱ्या आहेत, मागे परिवार आहे, काही कारणाने तिच्या इच्छा अपूर्ण राहिल्यात किंवा त्याच्या इच्छा अपूर्ण राहिल्यात. मग त्याच्या डोक्यात असं की आता माझ्या परिवाराचं कसं होणार, तर असं काही एकतर मृत्यू झालेला आहे, ती पण एनर्जी आहे. ब्लॅक मॅजिकची एनर्जी जी आहेच आहे, त्याच्यामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये दवाखान्याच्या बाबतीमध्ये कसं होतं माहिती का, आरोग्याच्या बाबतीत बऱ्याच जणांना असं होतं की काहीतरी त्रास असतो, बरोबर. मी पहिली आपली सुरुवातच तिथून झाली, कारण का पहिल्यापासूनच ते कार्ड तसे आलेत. ज्या माणसांना जखम आहे, एखादा रोग आहे, तर ही गोष्ट दिसते, ती डिटेक्ट होते. तुम्ही काही ब्लड वगैरे असे सॅम्पल डॉक्टर सांगतात तपासण्या करून घ्या, चेकअप करून घ्या, त्याच्यामध्ये सुद्धा डिटेक्ट होतं की तुम्हाला काय झालंय बाबा. पण ज्या वेळेस तुम्ही सगळ्या प्रकारच्या चेकअप करता, सगळे प्रकार तुमचे झालेले असतात, माझं सगळं काही असं झालं नाहीये की त्या तपासण्या मी केल्या नाहीयेत, ते चेकअप केले नाहीयेत, मी किती डॉक्टर बदललेत, मला ना फरकच पडत नाही, मला ना खूप त्रास होते. हे ज्या वेळेस असतं ना, त्यावेळेस जर असं कोणाचं असेल तर थोडंसं तिथे बघायची. मग तिथे आपण असं म्हणतो की एखादं मानवी प्रयोग तिथे काही आहे का, अमानुषपणा, अनैसर्गिक कृत्य याला म्हणतात. ही एनर्जी असते ती. ब्लॅक मॅजिकची एनर्जी दिसते आहे आणि त्या एनर्जीचा परिणाम असा दिसतोय की जिथे खूप छान नातं आहे. किती जणांच्या बाबतीत हे झालंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा की खूप छान चाललं होतं आमचं, माहीत नाही काय झालं ते, पण अचानक आमच्यामध्ये खूप अतिशय वादविवाद, दुरावा झाला, खूप भांडणं झाली, मनस्ताप झाला आणि आमचं नातं पूर्णतः संपलं, पूर्ण संपून गेलं, आता काहीच नाही राहिलेलं आमच्या नात्यामध्ये. अशी एनर्जी आहे का? आहे थोडीशी. मी या दिवसात आहे ना, जेवढे मी रीडिंग घेते ते थोडंसं ते जाणवतंय, ते जाणवून येते, म्हणून मला असं वाटलं की आज मी हा सब्जेक्ट घ्यावा. डेव्हिल एनर्जी दिसतेच आहे ती. खूप वाईट नजर, ह्या लोकांची वाईट नजर असते. म्हणजे तुमचं कुटुंब कसं छान आहे, परिवारामध्ये छान एकोप्याने राहत आहेत, किती प्रेम आहे एकमेकांबद्दल, एकमेकांना साथ देत आहेत, पुढे जात आहेत, हे बघवत नाही त्यांना. मग तिथे कुठेतरी अगदी शुद्ध मराठी भाषेत बोलायचं म्हटलं तर ते लावालावी करणं, आग लावून देणं एखाद्याच्या घरात, अगदी परफेक्ट शब्द आहे. एखाद्याच्या घरामध्ये आग लावून देणं असले प्रकार चालू आहेत सध्या. मगाशीच एक कार्ड आलं, तुम्ही सांगितलं होतं जे एका पोस्टवर आहेत, काही व्यक्तींना असा त्रास होतोय, जे आपले व्हिडिओ बघतायत तर त्यांना असा काही त्रास आहे का की त्या व्यक्ती आहे ना चांगल्या पोस्टवर आहे, पदावर आहे, मग तिला जे काही अधिकार आहेत, म्हणजे त्या पदाचे अधिकार असतात, मग त्या व्यक्तीला त्याचा फायदा घेऊन, त्याचा खूप अहंकार आहे, गर्व आहे आणि त्याचा फायदा घेऊन ती त्रास देते, ती पण एक एनर्जी आहे. मानसिकदृष्ट्या एखाद्या माणसाला ना असं चावचाव करायचं सतत त्याच्याजवळ, म्हणजे त्याने किती शांत राहायचा प्रयत्न केला ना तरी त्याला शांतता लाभूनच द्यायची नाही, काही ना काहीतरी त्याच्या मनात, त्याच्या डोक्यात भरतच राहायचं की जेणेकरून मग त्याचं लक्ष विचलित झालं पाहिजे,
तो कुठल्या तरी वाईट मार्गाने, दुसऱ्या मार्ग म्हणजे वाईट कृत्याकडे ती व्यक्ती वळाली पाहिजे. किंवा आत्ता जे तिचं चाललंय संथ गतीने का होईना, बिचारा आधीच त्याचं थोडंसं अवघड ह्याच्यातून तो चाललाय, पण तेही बघवत नाहीये. मग त्याच्यामधून त्याला कसं डायव्हर्ट करायचं, त्याच्यामध्ये त्याला कसं थांबवायचं किंवा तिला कसं थांबवायचं. तर ती एनर्जी, नात्याची एनर्जी खूप स्ट्रॉंग आहे फॅमिलीची. कालचक्र तर पूर्ण होताना दिसतच आहे. जिथं खूप जास्त होतं ना, त्यांनाही माहिती आहे. एखाद्याने खूप जास्त प्रकार केला ना, तर त्याला तिथे मग कसं थांबवायचं तेही समोर माहिती असतं. कोणाच्या घरामध्ये लहान बाळ आहे किंवा लहान मुलं आहेत, तर त्यांचे काही आजार आहेत का आता? आणि आजार म्हणजे साधे किरकोळ नाही. ठीक आहे बाबा, ताप आहे, थंडी आहे, सर्दी आहे, क्लायमेट प्रमाणे होते, पण असे आजार की जे किती दवाखाने केले, औषध, दवा, दारू सगळं केलं, पण काही फरकच पडत नाही. म्हणजे त्या बाळाची प्रकृती स्थिर होत नाहीये. किंवा थोडंसं मध्ये मध्ये थोडासा बरा वाटतो की पुन्हा या काही पिरियडमध्ये पुन्हा त्याला त्रास होतोय. ती एक एनर्जी आहे. काही व्यक्ती आहेत म्हणजे त्या तुम्हाला असं दाखवतायत बरं का, की मदत करतायत. म्हणजे तुमच्या समोर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असं दिसतंय की किती मोठा माणूस आहे हा, किती मोठ्या मनाचा माणूस आहे, मला मदत करतोय, पैशाने मदत करतोय, मॉरल सपोर्ट देतोय. पण नक्की त्याच्या भावना काय आहेत तुम्हाला मदत करायच्या, याचाही विचार करणं महत्त्वाचं आहे. ती पण एनर्जी आहे. सगळ्या राशी याच्यामध्ये असतात. हा व्हिडिओ जे बघतात त्या प्रत्येकासाठी प्रत्येकाची ही एनर्जी असते. इथे राशीचा कुठला प्रश्न येत नाही. तसंच हे हे जे काही मी सांगितलं या परिस्थिती, त्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये काहीतरी वेगवेगळी परिस्थिती असू शकते. असं नाही की एकाच्याच आयुष्यात हे सगळं होतंय. पण या गोष्टी चालू आहेत. कुठेतरी ते वाईट कारनामे, तो करणी, काळा प्रकार तो पण अजून चालू दिसतोय बऱ्याच ठिकाणी. एखाद्या माणसाने त्याचं आहे ते घर सोडून त्याला घरातून तो कसा बाहेर पडेल, प्रॉपर्टीतून, घरातून त्याला बाहेर म्हणजे अ, त्याची मानसिकताच तशी करायची. त्या माणसाला इतका त्रास द्यायचा ना, की त्याने स्वतःहून बाहेर गेलंच पाहिजे, अशी परिस्थिती. काम काम सोडून त्याला काही बाहेर जावं लागतंय. हा व्हिडिओ करण्यामागचं एकच कारण आहे की सजग राहा. सगळ्यात महत्वाचं सकारात्मक राहा. सकारात्मक राहा. अध्यात्म आहे, ब्रह्मांड आहे. जसं ही निगेटिव्ह एनर्जी आहे, तसं मी तुम्हाला दोनदा सांगितलं की आत्ता जे तुम्ही मॅनिफेस्ट करताय म्हणजे तुमचे स्टार्स पण आहेत. थोडक्यात आत्ता या कंडिशनमध्ये तुम्ही जसं कृत्य कराल, जसा विचार कराल, तर तसे तसे रस्ते म्हणा किंवा त्या तुमच्या कृत्याला, त्या तुमच्या भाग्याला न्याय मिळताना दिसतोय. मिळणार, नक्कीच मिळणार. असं होऊच शकत नाही, असं होणारच नाही, मी विश्वासच नाही ठेवणार. कसं असतं एखाद्या माणसाला, मी आजच माझ्या टॅरो कार्डच्या क्लासमध्ये एक उदाहरण दिलं की व्यक्ती आहेत ना, त्यांच्या समोर जर पाण्याचा ग्लास ठेवला, तो अर्धा पाण्याने भरलेला असेल, अर्धा रिकामा असेल. तर काही व्यक्ती हे सांगतात, अर्धा ग्लास पाण्याने भरलाय, अर्धा रिकामा आहे. बऱ्याचशा व्यक्ती 90% प्लस व्यक्ती असं सांगतात, अर्धा पाण्याचा ग्लास रिकामाच आहे. म्हणजे जो ग्लास अर्धा पाण्याने भरलेला आहे हे स्वीकारतच नाही. म्हणजे थोडक्यात की जे त्यांना मिळतंय, जे त्यांच्याकडे आहे, याही परिस्थितीमध्ये जे आहे, जे मिळतंय, पुढे चालतंय, म्हणजे थांबलेलं आयुष्य नाहीये. यश त्या दिशेने ते पुढे चालले, त्याच्याकडे लक्ष नाहीये, ती सकारात्मकता नाहीये. जे नाहीये जवळ त्याचीच खंत, त्याचंच दुःख आणि त्याचाच विचार, ही जास्त एनर्जी आहे. नक्कीच.
आता तुम्ही तुमच्या अनुभवाचा जे आत्तापर्यंतचं आलेलं आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही अनुभव आलेले आहे, जे काही ज्ञान तुम्ही जे परिस्थितीतून तुम्हाला मिळालं आहे, काही ज्ञान जे आपण पुस्तकी म्हणतो ते ज्ञान तुमच्याकडे आहे, या सगळ्याचा वापर करून तुम्ही जे काही आत्ता कर्म कराल त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. येस, मिळणार आहे. माझं वाक्य मी पुन्हा रिपीट करते. तुमच्याजवळ असलेली शक्ती, तुमच्याजवळ असलेलं ज्ञान, तुमच्याकडे असलेली पद प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही जे कृत्य करणार आहात, तुम्ही जे काम करणार आहात, ते कृत्य करणार आहात, त्या बाबतीत न्याय होताना दिसतोय. म्हणजे त्याच्या बाबतीत तुम्हाला योग्य तो मोबदला नक्कीच मिळताना दिसतोय. तुमची मानसिकता काय आहे, तुम्ही काय मॅनिफेस्ट करताय, तुम्ही काय मागताय आणि कृती काय करताय, डोक्यात विचार काय चालू आहेत, याची सांगड घाला. छान राहा, सकारात्मक राहा. अशी कामं असतात की आपण 4 चौघांबरोबर ती कामं करावी लागतात. तर अशा वेळेस थोडासा स्वतःचा गर्व किंवा अहंकार तो बाजूला ठेवा. सगळ्यांबरोबर मिळून मिसळून काम करा जिथे शक्य आहे, किंवा जे काम हे एकाचं नाहीच आहे तिथे बाकीच्या जणांना किंवा कुटुंबातील लोकांना त्यांच्या विश्वासाने, त्यांच्या साथीने त्यांना बरोबर घेऊन तुम्हाला एखादे निर्णय घ्यायचे, काम करायचे, तर तिथे गरज आहे की त्यांना बरोबर ठेवा आणि त्यांच्या बरोबर पुढे जात राहा. छान आहे. जी ही जी एनर्जी आहे ना ती खूप रिपीट होते, तर तशीच एनर्जी आहे ती निगेटिव्ह. पण याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट आहे, मग त्याने असं केलं, तिने असं केलं, मग मी तसंच तर नाही. त्या ब्रह्मांडावर विश्वास ठेवा, सद्गुरूंवर विश्वास ठेवा, आई जगदंबेवर विश्वास ठेवा. जे तुमचं आराध्य दैवत आहे त्या आराध्यावर नक्कीच विश्वास ठेवा. तुमच्या गुरूंवर विश्वास ठेवा. तुम्ही जे कष्ट करताय, आता जे कर्म करताय, जे तुमच्या भाग्यात आहे, नशिबात आहे, ते कर्माने तुम्ही घेताय, ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. एखादी गोष्ट फक्त भाग्यात, चला माझ्या नशिबात आहे, मी यूट्यूबचं चॅनल करून रीडिंग करावं, पण मी प्रत्यक्षात कृती केली तरच ते होणार आहे ना. एक थोडंसं मज्जा म्हणा किंवा थोडंसं खूपच खूप खूप जडजड शब्द वापरले. हे कार्ड का दाखवते, तर बदल तुमच्या आयुष्यामध्ये बदल हा नक्कीच येतोय. हा बदल कसा असणार आहे, हा बदल तुम्ही जे काही आत्ता कृत्य केलेलं आहे आत्तापर्यंतचं आणि अजूनही जे करत आहात, एखाद्याच्या विषयी आचार विचार, त्याच्याशी बोलणं किंवा जे काही तुम्ही करताय ना, त्याचं फळ तुम्हाला मिळतंय. छान बदल होतोय तुमच्या आयुष्यामध्ये. हे जगदंबा आहेतच आहेत. आणि जे लोकांचं असं निगेटिव्ह कर्म चालू आहे ना, त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून द्या. आज ना उद्या तुम्हाला एक सांगते, या जन्मात जरी असतं, या गोष्टी असतात, तुम्ही माना नका मानू, पण काही समजा मागच्या जन्मातलं केलेलं पुण्य त्यांच्या पाठीशी असतं, किंवा याच जन्मात असं कुठलीच व्यक्ती नसते की ती पूर्णतः वाईटच नाही. तो स्वभाव गुणधर्म असतो. जसे वाईट विचार असतात तसे चांगलेही विचार असतात, चांगलंही कर्म असतं. मग त्यांचं तो थोडंसं पाप पुण्याचं एक लेवल समजा, कुठेतरी त्यांचं पुण्यही त्यांना साथ देतंय, त्याच्यामुळे चाललंय त्यांचं. तर त्याचा तुम्ही नका विचार करू. प्रत्येक व्यक्तीला तुम्ही, मी सुद्धा, आपल्याला आपल्या कर्माचा कुठेतरी घडा भरल्यावर त्याचा हिशोब हा वरती द्यावाच लागतो. स्वस्थ रहा, मस्त रहा, काळजी घ्या, सावध रहा. कोणावरही अतिविश्वास, अंधविश्वास ठेवू नका. आणि एका वेळी खूप सारे काय म्हणतात की बर्डन घेत आहे, एखाद्या गोष्टीचं ओझं घेत आहे, हे पण करायचंय, हे पण करायचंय, ही लोक आहेत, मग त्यांच्या जीवावर चाललंय, तर हे तुम्हाला करायचं नाही. तुमच्यासमोर आत्ता जे काही नाती येत असेल, अशा काही व्यक्ती येत असेल, तर थोडंसं सावधगिरीने काम करा. ठीक आहे, चलो. स्वामी ओम.